काय सांगाल त्याबद्दल? आपण बघतोय की ह्या निवडणुकीमध्ये आपकी बार ह्याचा एवढा वेळा उच्चार झाला आहे की काही लोक म्हणतात आपकी बार 400 पार आहे की आपकी बार कोण तडीपार आहे. परंतु लोकांचा विषय घेऊन त्या ठिकाणी कोणी बोलत नसल्यामुळे आमचं राईट टू शेल्टरचं असं म्हणणं आहे की आपकी बार घर का अधिकार. मुंबईमधल्या या गोर गरीब कष्टकरी झोपडपट्टी धारकांचा विषय या राजकीय नेत्यांच्या पटलावरून, या राजकीय नेत्यांच्या मॅनिफेस्टोवरून, ह्यांच्या वचननाम्यावरून अक्षरशः पुसून गेलेला आहे. या झोपडपट्टीमधल्या गोरगरीब लोकांना केवळ बिल्डरांच्या हवाले केलेलं आहे. त्यामुळं राईट टू शेल्टरनी ही भूमिका घेतली का या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतोय. वर्षानुवर्ष या लोकांचं प्रतिनिधित्व या लोकांनी पक्षांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी केलं नाही आहे. कारण लोकांनी फक्त नेता निवडला आहे. आमचं असं घोषवाक्य आहे की आता नेता निवडू नका, आता लोकप्रतिनिधी निवडा. जो तुमचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने सरकारसमोर करेल, जो तुमचं प्रतिनिधित्व कोर्टासमोर करेल आणि जो तुमचं प्रतिनिधित्व संसदमध्ये करेल. अक्षरशः या मुंबईमध्ये या लोकांचं, या झोपडपट्टी धारकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती नाही आहे. आपण बघाल तर मुंबईमधले जे 6 खासदार आहेत हे मुंबईमध्ये कमी आणि बाहेर जास्त असतात. आणि कुठलाही विषय यांच्याकडे घेऊन गेलं तर ह्यांचं केवळ एकच म्हणणं असतं का हा आमचा विषय नाही आहे. झोपडपट्टीमधली लोक अपात्र होत आहेत, त्यांची घरं अपात्र होत आहेत, हे लोक सांगत आहेत का आमचा विषय नाही आहे. झोपडपट्टीमधल्या लोकांची घरं तोडली जातात, त्यांना भाडं मिळत नाही आहे, या लोकप्रतिनिधीकडे गेलं ते म्हणतात आमचा विषय नाही आहे. मग यांचा विषय कुठला आहे? केवळ निवडणुकीमध्ये आश्वासन देणं. आज बघाल तर निवडणुकीमध्ये यांना घरांचे आश्वासन देऊ लागलेले आहेत आणि निवडणूक जिंकून आल्यावरती हेच लोकप्रतिनिधी पाठ फिरवतील. आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की लोकांनी आता सजग राहून, सक्रिय राहून, जागरूक राहून त्यांनी आपला लोकप्रतिनिधी निवडावा, जो तुमचं प्रतिनिधित्व प्रत्येक ठिकाणी करेल. प्रमुख विषय असूनही याकडे का कानाडोळा केला जातोय? का लोकांबरोबर अशा प्रकारे छळ होतो? आणि कुठेतरी लोक बोलतायत की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, अन्यथा जोपर्यंत आमचे हे विषय मार्गी लागणार नाही इथपर्यंत गोष्ट येऊन ठेपलेली आहे. ह्याच्यावर आपण कसं पाहतो? लोक एकदम हताश झाली, निराश झाली आहेत. अक्षरशः बघा ना तुम्ही मुंबईचा आलेख बघा की मुंबईमधला मुंबईकर वैतागून हळूहळू मुंबईच्या बाहेर जाऊ लागलेला आहे. आज मुंबईमध्ये मुंबईकर उरलाय का? आणि कुणामुळं होतं आहे? या लोकप्रतिनिधींमुळं. हे लोक लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही आहेत, हे केवळ पक्षांचं प्रतिनिधित्व करतायत. हे पक्षाचे प्रतिनिधी आहेत, लोकांचा प्रतिनिधी नाही आहे. आपण पक्ष म्हणून निवडणूकमध्ये त्यांना मत देतो का मोठा पक्ष आहे. अरे पण तो मोठा पक्ष तुमचं प्रतिनिधित्व करत नाही आहे, त्याचं काय? आज जर आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो तर आमच्यावरती कुठलाही अंकुश नसणार आहे, आमच्यावरती कुठलाही दबाव नसणार आहे या लोकांचा प्रश्न प्रत्येक ठिकठिकाणी मांडण्यासाठी. मुंबईमधल्या लोकांनी एक अपक्ष उमेदवार म्हणून सांसद निवडून देणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस जर पक्षाचा विचार करू तर त्यावेळेस लोकांच्या हातात काही राहणार नाही आहे. त्यांना बेघर होऊन मुंबईच्या बाहेर जावं लागेल. कारण या ठिकाणी फक्त विकासाचं माहोल उभं केलं जातं आहे. काय विकास म्हणजे? मोठमोठ्या इमारती बांधणं म्हणजे विकास आहे? मोठमोठे मॉल बनवले म्हणजे विकास आहे? अरे तुमचा विकास एका अंगाने फक्त होतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर असंख्य गरीब हे फक्त गरीब होऊ लागलेत. आता गरीब फक्त गरीब नाही तर आता गरीब फक्त बेघर पण होऊ लागलाय. या दोन्ही अंगाने आम्हाला त्या ठिकाणी विकास केला तर तो खऱ्या अर्थाने विकास होईल. आणि राईट टू शेल्टरची ती भूमिका आहे की सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलो आहे का आम्ही या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहोत. आमच्या मतदान क्षेत्रामध्ये
2 उमेदवार उभे आहेत. एक उमेदवार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आणि दुसरा उमेदवार बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्ताचे वारसदार. परंतु दोन्ही उमेदवारांनी बाळासाहेबांचं 40 लाख लोकांना मोफत घर देण्याचं आश्वासन पाळण्याची घोषणा अजूनपर्यंत केलेली नाही आहे. म्हणजे बाळासाहेबांनी जे आश्वासन दिलं 1995 साली की 40 लाख लोकांना मोफत घर उपलब्ध करून देऊ, त्या आश्वासनाची पूर्तता, बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता हे दोन्हीही वारसदार करत नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपण लोकांना आवाहन करतोय की तुमचं खरं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे. आणि तो लोकप्रतिनिधी जर वकील असेल तर तुमचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये सोबत तुमचं प्रतिनिधित्व न्यायालयामध्ये सुद्धा करण्यात येईल. हेच आश्वासन आम्ही या ठिकाणी एक वचनपूर्ती आम्ही या ठिकाणी लोकांना देतोय. जनता देईल. मी जे निवडणूक चिन्ह जे निवडलं आहे ते शिट्टी म्हणून निवडलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की शिट्टीला वोट द्या, सिटी बजाओ, लोगों को जगाओ और सोई हुई सरकार को भगाओ, भ्रष्ट नेताओं को भगाओ. या वचननाम्यामध्ये आम्ही लोकांना एक वचन दिलं आहे जाहीररित्या. नेत्याचं वचन नाही, लोकप्रतिनिधीचं वचन दिलं आहे की म्हणजे प्रत्येक झोपडीधारकाला 500 चौरस फुटाचं घर मिळावं.